वर्धाच्या बोरगावमध्ये राहणाऱ्या भारती बोटफुले ही जिल्ह्यातली पहिली ऑटो चालक महिला ठरली। गरीब परिस्थितीवर मात करून पुरुषी मानसिकतेवर मात करत आता ती कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळते। शिर्डीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण बंद करण्यात आले। रुग्णालयामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची गरज आहे। रुग्णालयांमध्ये सिलेंडर द्यायचे की नाही असा प्रश्न आता वितरकांना पडला। बुलढाण्यातल्या नांदुराजवळ धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली। या प्रसंगामध्ये 30 प्रवाशांचे प्राण वाचलेत। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तापमान वाढले। वर्ध्याचं तापमान अजून वाढण्याचा अंदाज वर्तवला जातो। नांदेड इथं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं शहरात खळबळ उडाली। आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा तसंच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला। कर्जमाफी देण्याऐवजी 7/12 कोरा करायला हवा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीवर येवल्यातल्या शेतकऱ्यांनी दिली। एआय नावाची चेटकीण आली आहे असं वक्तव्य सोलापूरमधल्या कार्यक्रमात स्वामी गोविंदगिरी महाराजांनी केलं। छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांची गैरसोय होत असल्याचा प्रकार समोर आलाय। बेड रिकामे असताना सुद्धा महिलांवर जमिनीवर गादे टाकून उपचार दिले जातात। घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो। प्रशासनानं तातडीने दखल घेऊन योग्य व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली। धुळे शहरातल्या विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामध्ये मंत्री रामदास आठवले प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहिले। व राज्याचे मंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते। सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर मार्गाच्या संथ आणि निकृष्ट कामामुळे संतप्त झालेल्या पाचगणीतल्या नागरिकांनी शनिवारी बंदची हाक दिली। गेल्या 6 महिन्यांपासून रखडलेल्या कामामुळे पर्यटनावर वाईट परिणाम झाला असून धुळीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसतो। त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमधल्या बेगमपुरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली। संपूर्ण घटना परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली। या प्रकारामुळे परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। वाशिम तालुक्यातल्या सावरगाव जिरे इथं विद्युत तारेच्या घर्षणानं 4 एकरामधला गहू जळून खाक झाला। यामध्ये शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। उमरगा पंचायत समिती सभापतीपदी आकांक्षा चौगुले यांची बिनविरोध निवड झाली। निवड झाल्यानंतर डीजेच्या तालावर ठेका धरल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्यासह माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची पत्नी उपस्थित होती। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला सुरुवात करण्यात आली। या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध महसुली समस्या ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं विद्यार्थिनींचे अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी संबंधित प्राध्यापकावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कर्जत श्रीगोंदा महामार्गावरच्या कोंबडी फाटा चौकात भीषण अपघात झाला। अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं। चांदवड तालुक्यातल्या मेसण्या डोंगराला आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे। निफाड तालुक्यातल्या विंचूर शहरामध्ये दुपारी वाहतूक कोंडी झाली होती। भर उन्हामध्ये वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। लासलगाव येवला नाशिकला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जळगावमध्ये लघु व्यावसायिकांना फटका बसल्याचं पाहायला मिळते। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक लहान व्यवसाय बंद झाले। गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याच्या सरकारच्या निर्णयानं लहान व्यवसाय बाधित झाले। झोलाई देवीचा छबिना उत्सव यंदा 6 मार्चला संपन्न झाला। रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यातल्या 84 गावांची मालकीण म्हणून झोलाई देवी प्रसिद्ध।
नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्षांची निर्यात 23,000 मेट्रिक टनानं घटली आहे. यामध्ये 700 कोटींचं परकीय चलनाचं नुकसान झालंय. अवकाळीमुळे 70% द्राक्ष बागांना फटका बसल्यानं उत्पादन घटलंय. विदर्भामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. वर्धा, अकोला, अमरावतीला हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला. कमाल तापमानात वाढ झाली असून अमरावतीमध्ये पारा 40 अंशांवर पोहोचला. कराड उंडाळी इथं ठाकराची मळी शिवारात दोघांचा मृत्यू झालाय. ओढ्यावरचं पाणी विहिरीत सोडण्यासाठी काढलेल्या चरीमध्ये पाईप जोडण्यासाठी दोघे उतरले. दोघांच्या अंगावर माती पडून गुदमरल्यानं दोघांचा मृत्यू झाला. अमरावतीमध्ये विद्युत तारेच्या घर्षणानं 2 एकरामधला गहू जळून खाक झालाय. शिरसगाव मोजरी इथली घटना असून शेतकऱ्यांचे यामध्ये तब्बल 1.5 लाखांचं नुकसान झालंय. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणी होती. मारेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियानाचा प्रारंभ झाला. महाराजस्व महसूल समाधान अभियानाअंतर्गत मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दाखले वाटप करून अभियान सुरू करण्यात आलं. अहिल्यानगर वनविभागाने बिबट्यांच्या संख्येची माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमी अमित गायकवाड यांनी आरोप केला. वनविभागाने जेरबंद केलेल्या बिबट्यांपैकी जवळपास 8 बिबटे उन्हात असल्यानं त्यांना त्रास होत असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं होतं. मात्र वनविभागाने एकच बिबट्या असल्याचा दावा केला.